नमस्कार, माझं नाव अमृता खैरनार. बघा, माझ्या शॉपचं नाव आहे श्री कानिफनाथ मल्टी सर्व्हिसेस. तर आपला जो आजचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी. तर बघा, मी काल एक स्टोरी ठेवली, त्यावरती खूप काही जणांनी विचारलं की कास्ट व्हॅलिडिटीवरती सांगा थोडंफार. ठीक आहे, तर बघा, कास्ट व्हॅलिडिटी काय काय महत्त्वाचे आपले पॉईंट आहे, मी तुम्हाला ते पॉईंट सांगते. म्हणजे कास्ट व्हॅलिडिटीसाठी काय काय लागतं, म्हणजे आपल्याला जे मुलांचे असतात म्हणजे डॉक्युमेंट वगैरे मागे काही राहणार नाही. म्हणजे आता कास्ट व्हॅलिडिटी हे मुलांना एकतर ॲडमिशनसाठी विचारलं जातं, प्रवेशसाठी किंवा जॉबसाठी. ठीक आहे, तर आता आपण बघूया अर्जदाराची जी काही माहिती असते ती पूर्णपणे अर्जदाराची माहिती लागते. अर्जदाराची संपूर्ण माहिती, त्याचं नाव, वडिलाचं नाव, आडनाव, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, त्याच्या आजोबाचं कास्ट सर्टिफिकेट, वडिलाचं कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर आधार नंबर, त्यानंतर जन्मतारीख, जन्मतारखेच्या नंतरचं जन्मस्थळ. आता जन्मस्थळ तुम्ही बोलतात की जन्मस्थळ, आता काही काही मुलांचं कसं असतं की जन्मस्थळ मामांकडे झालेलं असतं. तर कसं असतं, ते TCवरती जन्मस्थळ ऑलरेडी लिहिलेलं असतं की जन्म त्याचा कुठे झालेला आहे. तर तेच जन्म तिथे मेन्शन करावं लागतं, म्हणजे लिहायचा असतो नाही का, म्हणजे फॉर्मवरती आपण जेव्हा कास्ट व्हॅलिडिटी करतो तिथे. तर आपण व्यवस्थित वगैरे चेक करून बघायचं. त्यानंतर TCवरचा जो जन्मस्थळ आहे तो वगैरे टाकायचा. ठीक आहे, त्यानंतर जे काही कास्ट इश्यूइंग डेट असते, म्हणजे कास्ट कधी भेटले आपल्याला, कास्ट सर्टिफिकेटची तारीख असते आणि कोणाकडून भेटले. जसं की तहसीलदार असेल, सब डिस्ट्रिक्ट असतात किंवा DY कलेक्टर असतात, जिल्हा कोणाकडून भेटले ते व्यवस्थित प्रकारे चेक करायचं आणि मगच फॉर्ममध्ये टाकायचं. त्यानंतर अर्जदाराचा LC, आजोबाचा LC, म्हणजे अर्जदाराचा TC आणि आजोबाचा TC, वडिलांचा TC तो पण घ्यायचा, तो पण लागतो तिथे आपल्याला फॉर्म भरताना. ठीक आहे, म्हणजे आजोबाचं शिक्षण किती झाले, वडिलांचे शिक्षण किती झाले, ते फॉर्ममध्ये माहिती संपूर्ण व्यवस्थित प्रकारे टाकायची असते. तर बघा, त्यानंतर 7/12 पण लागतो. 7/12च्या नंतर सेल्फ डिक्लेरेशन पण लागतं. ठीक आहे, आणि ऑटोडेबिट पण लागतं. त्यानंतर वडिलांची बघा, मुलांना शाळेमधून कॉलेजमधून बोनोफाईड पण सांगायचा. रेशन कार्ड लागतं, फोटो आणि कॉलेजचा आपला जो ID कार्ड असतो, आयडेंटिटी कार्ड, ते आयडेंटिटी कार्ड पण लागतं. ठीक आहे, त्याच्यानंतर जर घरामध्ये कोणा जर बहीण भावा जर कास्ट व्हॅलिडिटी जर काढलं असेल, ते कास्ट व्हॅलिडिटी पण लागते. ते जर असलं तर ते लवकर अप्रूव्ह होतं समाज कल्याणमधून नाही का. त्यानंतर त्यानंतर आपल्या आईची पण आपल्याला माहिती टाकायची असते. त्यानंतर आपण कोणत्या देवी देवतांची पूजा करतो. आता तुम्ही बोलता की आपल्याला तर कास्ट व्हॅलिडिटी काढायची, पण त्यामध्ये देवी देवतांच्या पूजेचं काय आलं, तर त्यामध्ये टाकायचं असतं की आपली जी कास्ट आहे, आपण त्या कास्टनुसार कोणत्या देवी देवतांची पूजा करतो. आता जर बघितलं गेलं तर अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा